आज या अख्ख्या पॉडकास्टची ओळख करून देताना मी स्वतःचा एक किस्सा सांगणार आहे. माझ्या आईला एकदा बरं नव्हतं. आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने सांगितलं, "या सगळ्या टेस्ट कराव्या लागतील." आम्ही त्या टेस्ट केल्या, डॉक्टरना दाखवल्या. डॉक्टरने सांगितलं, "या टेस्टसाठी या डॉक्टरला भेटावं लागेल, या टेस्टसाठी या डॉक्टरला भेटावं लागेल." आईची तब्येत खरंच खूप खराब होती. मला यात सगळ्यात आईची काळजी वाटत होती. आणि अशी जर जागा असेल, की मला 10 वेळा आईला 10 ठिकाणी घेऊन जावं लागत असेल, तर मला किती काळजी वाटेल. त्यात मुंबईचं ट्रॅफिक, स्ट्रेस ह्या सगळ्यामध्ये मी आजारी पडेन की काय असं मला वाटायला लागलं. पण असं जर तुमच्या बाबतीत घडू नये असं तुम्हाला वाटत असेल, तर यासाठी नाशिकमध्ये तुम्हाला एक छान सोल्युशन आहे. आणि ते काय सोल्युशन आहे हे जाणून घेण्यासाठीच हा आजचा अख्खा पॉडकास्ट आहे. हा पॉडकास्ट जरूर ऐका आणि तुमच्या आयुष्यातला जो छोटासा प्रॉब्लेम किंवा इश्यू आहे तो कसा सॉल्व्ह होईल हेही ऐकत राहा. भेटूया 9 पर्ल्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे 3 खांब, खरं तर असं आपण त्यांना म्हणू शकतो. पहिले आहेत डॉक्टर नागेश आघोर, डॉक्टर योगेश चौधरी सांधे रोगतज्ञ आणि डॉक्टर राजेंद्र देशमुख हृदय रोगतज्ञ. तुम्हा तिघांचं 9 पर्ल्सच्या या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलबद्दलच्या पॉडकास्टमध्ये खूप मनापासून स्वागत. सर, पहिला प्रश्न तुम्हाला, 9 पर्ल्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची सुरुवात कशी झाली? साधारण आम्ही सगळे जे 9 मित्र आहोत, तर 2008-2009 मध्ये आम्ही प्रॅक्टिस चालू केली. आम्ही साधारण सगळेच जण पहिली काही 4-5 वर्ष कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये कन्सल्टंट किंवा तज्ज्ञ म्हणून जॉईन झालो. आणि मग आम्हाला असं जाणवायला लागलं, की हळूहळू जसं वर्ष वाढत जातात, तसं ट्रीटमेंटची जी कॉस्ट आहे, पेशंटला जी कॉस्ट लागते, ती वाढत चालली आहे. पेशंटला जो खर्च लागतोय तो वाढत चालला आहे. आणि जे टेक्नॉलॉजिकली अपग्रेड होत जायला पाहिजे ते होत नाही. आणि मग आम्हाला असं वाटायला लागलं की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन एक हॉस्पिटल काढलं पाहिजे, जे डॉक्टरनी ओन केलेलं पण पेशंट सेंट्रिक असलं पाहिजे. सो डॉक्टर ओन्ड अँड पेशंट सेंट्रिक, जिथे आपला फर्स्ट हेतू हा पेशंट सेंट्रिक आहे. पेशंटची केअर चांगली झाली पाहिजे, ती त्या कॉस्टमध्ये झाली पाहिजे जिथे आपल्या पेशंटना कम्फर्टेबल राहील. आणि इक्वली वी शुड बी एबल टू गिव्ह द quality which these corporate hospitals or any good hospital wants to give. So we want to give world class care, we want to give world class quality with the best technology available all over the world. So that was the intention. And then we came together, we formed one company, private limited company. आणि मग आम्ही एक जागा घेतली आमची. मग पुढचे 4 वर्ष अजून मग निधी जमा केला आणि मग आम्ही हॉस्पिटल बांधायला सुरू केलं. आणि आम्ही 15 मे 2023 मध्ये ते चालू करून दिलं. तर 3 वर्ष झालं. सो 3 वर्षांमध्ये मला अभिमान वाटतो सांगायला की वी हॅव डन एक्स्ट्रीमली वेल. आणि आज आमचं हॉस्पिटल पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं हॉस्पिटल, जे डॉक्टरांनी बांधलेलं आहे आणि डॉक्टरांनी चालवलेलं आहे, अशा पद्धतीचं हॉस्पिटल आहे. मला तुम्हाला योगेश सर विचारायला आवडेल की या हॉस्पिटल मागे नक्की दृष्टी आणि तुमचं ध्येय काय होतं हे करण्यामागचं? पुन्हा संकल्पना सगळ्यांची एकत्र येऊन प्रॅक्टिस करणे. पण प्रॅक्टिस हे फक्त एक कॉर्पोरेट स्टाईलने करण्यामध्ये तथ्य नसतो. त्याच्यामध्ये आपुलकी, त्या व्यक्ती, रुग्णाला, पेशंटला असणारे प्रश्न, प्रॉब्लेम्स हे बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये, आज जे आपण कॉर्पोरेट हॉस्पिटल्स म्हणतो, त्यांच्यामध्ये ते जो ट्रीटमेंट देणारा कन्सल्टंट असतो त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. सो मध्ये ॲडमिनिस्ट्रेशनचे पुष्कळ अशा बॅरियर्स, भिंती म्हणतो आपण, आणि त्यांच्यापर्यंतच राहून जातो. आर्थिक प्रॉब्लेम्सपासनं त्यांच्या बऱ्याचशा अशा इमोशनल गोष्टी पण. सो एक सुपर स्पेशालिस्ट जेव्हा डायरेक्टली पेशंटशी संपर्कामध्ये येतो आणि त्यांचे सगळेच प्रश्न, म्हणजे आजारापासनं तर आर्थिक प्रश्नापर्यंत सगळ्याच गोष्टी जेव्हा हँडल करू शकतो, सो ती एक वेगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट, त्याला एक होमली ॲटमॉस्फिअर मिळतो. एक काय म्हणतो, आपुलकी त्याच्यामध्ये असते. तर अशी मुख्य त्याच्या मागची संकल्पना होती, ज्यामध्ये आम्ही एकत्रित येऊन हे ट्रीटमेंटची पद्धती सुरू केली आणि सुपर स्पेशालिटी केअर त्याच्यामध्ये. सो 1, 2, 3 सुपर स्पेशालिटीज नसून कार्डिओलॉजीपासनं तर तुम्ही विचार करू शकता तशा पिडियाट्रिक्सपर्यंत सर्वच ट्रीटमेंट पद्धतीमध्ये जिथे जिथे रुग्णांना ह्याच्या अडचणी येतात त्या सगळ्यांमध्ये. सो कॉर्पोरेट फॅसिलिटीज म्हणजे आज रुग्णांना सगळ्या त्या उपलब्ध अशा आपण फॅसिलिटीज देऊ शकतो, बट विथ पर्सनल टच, विथ ह्युमन टच, ज्यामध्ये आपुलकी, मी तुम्हाला वारंवार म्हणेल की ही आम्ही तळागाळापर्यंत, त्यांच्या प्रत्येक प्रश्नापर्यंत हे आम्ही सोडवू. सर, 9 पर्ल्स हे नाव का? हे वेगळं नाव आहे कारण? अगदी सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. सो खूप लोक जी डॉक्टर्स किंवा पेशंट्स, रुग्ण आमच्याकडे येतात, तेही मला हा प्रश्न विचारतात सर्वांनाच, की हे नाव तुम्ही कसं शोधलं आणि का ठेवलं.
सो योगायोग असा आहे की आम्ही 9 लोक आहोत, त्यामुळे 9 पल्स त्याला एक अगदी साजेसं असं नाव आहे. परंतु सुरुवातीला ज्यावेळेला कंपनी फॉर्म झाली, आम्ही 9 लोकांनी असा एक उपक्रम राबवला की प्रत्येकाने 4-4, 5-5 नावं लिहून आणायची आणि ती त्यापैकी जे आवडेल ते आपण सर्वमताने ठरवू. सो असं करता करता एक ॲट द एंड ऑफ फ्यू डेज ऑर वीक्स एक 9 पल्स हे नाव सर्वांना आवडलं. आता 9 पल्सचा अर्थ काय, तर 9 लोकं तर आहोतच, परंतु पल्स का? त्याला आपण दुसरं डायमंड्स किंवा वेगळं काही म्हणू शकतो. परंतु जसं मोती म्हणजे हा एक अगदी सोज्युअल, प्युअर, एलिगंट, सुंदर दिसणारा असं एक त्याचं आपल्याला महत्त्व सर्व समाजांमध्ये आहे. त्या व्यतिरिक्त 9 हे शब्दाचं महत्त्व, 9 शब्द हा शुभ आणि पवित्र समजला जातो. सो गर्भाचे 9 महिने, ग्रह 9, इवन इस्लाम किंवा ख्रिश्चनिटी यातही 9 हा शब्द जो अर्थ हे आहे नंबर हा लकी समजला जातो आणि त्यामुळे आम्हा सर्वांनाच असं जाणवलं की आपण हे नाव ठेवूयात आणि फॉर्च्युनेटली दॅट क्लिक आणि आता ते सगळीकडे सर्वांनाच आवडतं आणि सगळीकडे प्रसिद्ध पण झालं. समय तुम्ही आज 9 पैकी 3 खांब इथे आहेत. जसे लोकशाहीचे 4 आहेत तसे 3 9 पल्सचे 3 खांब. मी याच्यात असं ॲड करेल टू कॉल अवरसेल्स पल्स वी हॅव टू ॲक्च्युअली प्रूव्ह इट. सो दॅट इज द ऑडेशियस थिंग बट वी आर डुईंग दॅट. येस, ऑफकोर्स, इंडीड. आता एवढं तुम्ही म्हणताय तर नक्कीच. नागेश सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की इथे कुठल्या कुठल्या शाखा आणि कुठल्या कुठल्या सेवा उपलब्ध आहेत 9 पल्स मल्टी स्पेशालिटीमध्ये? 9 पल्स मल्टी स्पेशालिटी किंवा आम्ही त्याला सुपर स्पेशालिटी असं म्हणतो, कारण आम्ही सगळेजण सुपर स्पेशालिस्ट आहोत. आमच्याकडे जनरलिस्ट नाही आहे. वी हॅव व्हिजिटिंग जनरलिस्ट बट ऑल ऑफ अस आर सुपर स्पेशालिस्ट. सो वॉट आय विल से की आम्ही त्या ब्रँचमधलं जे काही सुपर स्पेशालिटी केअर आहे ते देण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्यापासून सुरुवात करेल की मी किडनी विकार तज्ञ किंवा नेफ्रॉलॉजिस्ट आहे, तर मी ट्रान्सप्लांट्स करतो, डायलिसिस करतो, ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहे. कार्डिओलॉजीमध्ये आमच्याकडे 3 कार्डिओलॉजिस्ट आहेत. डॉक्टर राजेंद्र देशमुख आहेत, डॉक्टर शीतल हिरण आहेत, डॉक्टर सचिन कुमार पाटील आहेत. सो वी हॅव अ कॅथ लॅब. आमच्याकडे बायपास सर्जरी होतात, आमच्याकडे एन्जिओग्राफीज, एन्जिओप्लास्टीज, पेसमेकर इन्सर्शन, टावी, ज्या काही कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहेत, USG गायडेड एन्जिओप्लास्टीज, ह्या सगळ्या होत. सर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. त्यांचं जे काम आहे ते उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काम आहे जॉईंट रिप्लेसमेंटचं. आमच्याकडे महिन्याला किमान 120 ते 140 जॉईंट रिप्लेसमेंट्स होतात. म्हणजे दिवसाला आमच्याकडे 3 ते 4 जॉईंट रिप्लेसमेंट होत असतात. तर हे खूप मोठं काम आहे. आमच्याकडे जे गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आहेत ते रिजनमध्ये सगळ्यात जास्त काम फेमस असणारे किंवा प्रसिद्ध असणारे असे गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आहेत डॉक्टर हुसेन बोरी. सो त्यांचं पण काम, त्यांच्याकडे आता लिव्हर ट्रान्सप्लांटची फॅसिलिटी त्यांनी चालू केली आहे. आमच्याकडे जे न्यूरोलॉजिस्ट आहेत तर ते त्यांचं जे व्हिडिओ EEGs किंवा EMG, NCV, त्याच्यानंतर स्ट्रोक ट्रीटमेंट, म्हणजे जो पॅरालिसिसचा अटॅक येतो त्याच्यामध्ये पटकन काय ट्रीटमेंट करायला पाहिजे जेणेकरून रिकव्हरी येईल, या पद्धतीचं त्यांचं सगळं काम आहे. डॉक्टर धनंजय डुबेरकर. त्याच्यानंतर आमच्याकडे पल्मोनॉलॉजिस्ट आहेत जे चेस्ट फिजिशियन आहे, तर ते ब्रॉन्कोस्कोपिक बाकीच्या प्रोसिजर्स, या सगळ्या जे रेस्पिरेटरी इलनेसेस आहेत, क्रिटिकल केअर इलनेसेस आहेत, ICUच्या केअरमध्ये ते तज्ज्ञ आहेत आणि ते आमचे पार्ट. त्याच्यानंतर आमच्याकडे कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत डॉक्टर विनायक शेनकेमा. तर ते सगळ्या प्रकारच्या कॅन्सर सर्जरी, स्पेशली हेड, नेक आणि फेसमधल्या कॅन्सर सर्जरीमध्ये ते तज्ज्ञ आहेत. ते टाटामधून त्यांचं झालेलं आहे काम आणि ते पण आमच्याकडे काम. या व्यतिरिक्त मी जसं म्हणालो की आता माझ्या ब्रँचमध्ये जे सर्जिकल वर्क आहे, युरोलॉजिस्ट, ते सगळं होतं. यांच्याकडे जे बायपास सर्जरी किंवा सर्जिकल CVTS म्हणतो त्या पद्धतीचं सगळं काम होतं. न्यूरोसर्जरीचं काम होतं. आमच्याकडे गायनॅकचं एंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी हे सगळं काम होतं. किडनी ट्रान्सप्लांट सर्जरीज होतात. हे सगळं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर देणारं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे या विभागात. म्हणजे अंडर वन अम्ब्रेला सगळं इथे तुम्हाला मिळू शकतं. To just give you a perspective, we have the best pathology service. We have 2 pathologists full time. We have a radiology department. We have 2 radiologists full time. We have an active anesthesiology department with very good anesthesia backup. So we have 3 intensivists on board who are full time with us. They are with us. So that all care is there. So we have around 110 beds. We have 4 operation theaters. We have a 24-hour running dialysis unit with 15 dialysis machines. We have 32-bed ICU care where the surgical ICUs, the medical ICUs, the post-operative ICUs, the cardiac ICUs, we have various kind of ICUs available at our hospital. We have a high-end endoscopy center
where the GI endoscopies, like upper GI endoscopies, lower GI endoscopies, then bronchoscopies, thoracoscopies, all these procedures can be done. So those are all done in the best of the place circumstances. Like we have a backup in ICU where we are doing, or we are a very good OT backup where we are doing these procedures. So we don't compromise on the safety of the patient. So that is the intention. येस. So that is how we are doing our. राजेंद्र सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की जागतिक दर्जाची आरोग्य सेवा ही स्थानिक लोकांपर्यंत, म्हणजे बरेच वेळा असं आपण बघतो की जेवढ्या काही जागतिक दर्जाच्या सेवा असतात त्या फर्स्ट अँड सेकंड टियर ऑफ द सिटीजमध्ये मिळत राहतात. नाशिक इज ऑफकोर्स वन ऑफ देम, बट तरी सुद्धा मुंबईमध्ये जास्त आहे, पुण्यामध्ये जास्त आहे. पण नाशिकमध्ये हा जिल्हा पण होतो, ऑटोमॅटिकली गावाकडची लोक पण इथपर्यंत येतात. सो ती सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? अगदी बरोबर. सो इनफॅक्ट हॉस्पिटल 9 पल्स सुरू करण्यामागचा आमचा हा हेतू हाच होता मुख्य, की जी मुंबई पुण्यात रुग्ण जातात सुपर स्पेशालिटी सेवेसाठी, ती त्यांना नाशिकमध्ये आपण उपलब्ध करून द्यावी. आणि तुम्ही जसं म्हटलात अंडर वन अम्ब्रेला एकाच छताखाली या सगळ्या सुविधा असायला हव्या, की जेणेकरून त्यांना मुंबईला पुण्याला जायची गरज भासायला नको. आता यात जागतिक दर्जाच्या सुविधा आम्ही काय ऑफर करतो, तर प्रत्येक डिपार्टमेंट, जसं आता ऑर्थोविषयी बोलायचं म्हटलं तर डॉक्टर योगेश चौधरी हे सिनियर ऑर्थोपेडिशियन रिप्लेसमेंट सर्जन तर आहेतच, परंतु रोबोटिक सर्जरी आता त्यांनी सुरू केलेलं आहे. सो ज्यासाठी लोक मुंबई पुण्याला जायची किंवा साऊथमध्ये जायची, ती आता आपण नाशिकमध्ये करू शकतो. सो त्यात दोन्ही गोष्टी होतात, एक्सपिरियन्स सर्जन आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी. सो रोबोटिक सर्जरीद्वारे रुग्णांना बराच फायदा होतो. कार्डिओलॉजी आमच्या ब्रांचमध्ये बोलायचं झालं तर ज्या काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी किंवा मुंबई पुण्यात आहे, सो ज्यात आपण आयवस इंट्राव्हॅस्क्युलर म्हणजे सोनोग्राफी एन्जिओग्राफीच्या रक्तवाहिनीत जाऊन सोनोग्राफी करू, त्यात ब्लॉकेजेस किती आहेत, त्याचं महत्त्व काय आहे किंवा त्याचं कॉन्फिगरेशन काय हे आपण त्याद्वारे बघू शकतो. आणि एन्जिओप्लास्टीला जे काही आपण पूर्वी समजायचो की स्टेन टाकल्यानंतर ब्लॉक होईल, ती पर्सेंटेज आपण याद्वारे कमी करू शकतो. ह्या अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी ज्या काही कार्डिओलॉजी एन्जिओप्लास्टीत आहेत त्या आम्ही इथं आमच्या हॉस्पिटलमध्ये इन हाऊस अवेलेबल केलेलं आहे. सो त्याद्वारे आपले रिझल्ट चांगले होतात. नेफ्रॉलॉजीविषयी बोलायचं झालं तर पूर्वी ट्रान्सप्लांट म्हटले की एकतर कॅडेवर असायचं मृत व्यक्ती, किंवा मग फॅमिलीतला कम्पॅटेबल म्हणजे सेम ब्लड ग्रुप असलेला व्यक्ती असायला हवं. सो अघोर सरांनी उत्तर महाराष्ट्रात क्रॉस मॅच ट्रान्सप्लांट सुरू केलं. सो दिस इज अ लेटेस्ट टेक्नॉलॉजी की जी नाशिकमध्ये त्यांनी प्रथम सुरू केली. क्रॉस मॅचचा अर्थ काय की कुटुंबात रक्तगट वेगळा असेल तरी ती व्यक्ती देऊ शकते, म्हणजे नवरा असेल, धीर असेल, सासू सासरे असतील. सो त्याला काही टेक्निकल असतात, पण ती टेक्नॉलॉजी त्यांनी उपलब्ध केली. त्याच व्यतिरिक्त लिव्हर ट्रान्सप्लांट अशा ह्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही जागतिक दर्जाच्या नाशिकमध्ये 9 पल्समध्ये उपलब्ध केल्यात. आणि गेल्या 3 वर्षात जर आमच्याकडे कुणी रुग्ण ॲडमिट झाला तर तो मुंबई पुण्याला जाण्याची जे काही चान्सेस होते ते आज जवळपास शून्य झाले. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की योगेश सर, रुग्णांच्या यशस्वी उपचाराच्या काही तुमच्या काही स्टोरीज असतील तर आम्हाला ऐकायला खूप आवडते. अजूनच तो प्रश्न आहे समजा की जे काही तंत्रज्ञान उपलब्ध आहेत आपल्या तिथे आणि त्याचा वापर आपण कसा केला जातो त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. तर एक उदाहरणामध्ये किडनी ट्रान्सप्लांटचीच एक केस आपण सांगू शकतो, ज्याच्यामध्ये एक 65 वर्षाची महिला त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट करायचं ठरलं असताना जनरली एक नातेवाईकांमध्येच डोनर हा बघितला जातो पहिले, जे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह असतात त्यांच्यामध्ये. आणि तो डोनर मग त्याच्या पद्धतीने त्यांची सगळी चाचण्या तपासण्या तयार आहे म्हणून मग आपण त्यांना किडनी ट्रान्सप्लांटसाठी यांना देतो. त्या 65 वर्षाच्या महिलांचे पण बाकी बरेच असे आजार होते, कोमॉर्बिडिटीज म्हणतो त्यांना. तशा दृष्टिकोनातनं शी वॉज अ व्हेरी हाय रिस्क कॅन्डिडेट फॉर सर्जरी. म्हणजे तशा दृष्टिकोनातनं सर्जरी हे सक्सेसफुल होईल, यशस्वी होईल किडनी ट्रान्सप्लांट की नाही, हा खूप मोठा प्रश्न होता. त्यावरनं किडनी चांगली मिळणे हे पण गरजेचं होतं. आता त्यातल्या त्यात मग सगळ्यात जवळच्या नातेवाईकांमधनं पण किडनीच्या हे काही कारणास्तव मॅच डोनर फिट नव्हते. हो, पण फिटनेस हा पण एक मुद्दा असेल. येस. असं नको व्हायला की ज्यांना आपण ऑर्गन ट्रान्सप्लांट करतोय, ज्यांच्याकडनं घेतो त्यांना काही बरं वाईट नको व्हायला, ह्या प्राथमिक हे असतो उद्देश त्याच्यामध्ये. सो त्यामध्ये टू कट द स्टोरी शॉर्ट, हे सगळं करत असताना शेवटी त्यांची जे जेट आहे 84 वर्षांचे त्यांचे जेट, त्यांनी त्यांना किडनी दिली. आणि 65 वर्षाच्या महिलेला 85 वर्षाच्या ज्येष्ठाने किडनी दिल्यानंतर आज दोघेही एकदम छान आहेत, व्यवस्थित आहे. जी एक मोठी जोखमीची शस्त्रक्रिया होती, मोठे जोखमीचं मॅनेजमेंट होतं आणि त्याला एका सिंगल स्पेशालिटीने हँडल करणं फार डिफिकल्ट आहे.
सो जिथे अनुभव, तंत्रज्ञान आणि ह्या सगळ्यांची सांगड, अनुभव डॉक्टर अघोर त्यांचा 20 वर्षांचा हा अनुभव सोबत, तंत्रज्ञानाची मदत म्हणजे हे सगळ्या सुपर स्पेशालिटी केअर सर्व्हिसेस एकत्र येऊन तिथे सर्जरी, ॲनेस्थेसिया, त्या दरम्यान लागणारं त्यांना थिएटरमध्ये सगळ्या काही आवश्यक गोष्टी आणि ऑब्व्हियसली पोस्ट ऑपरेटिव्ह केअर. सो प्रत्येक गोष्टीमध्ये त्या कुठल्याही प्रकारचं जंतुप्रसार न होता, कुठल्याही प्रकारचं आर्थिक त्यांना आणखीन अडचण न येता आणि सर्व व्यवस्थित सुव्यवस्थित पार पाडून आज 84 वर्षांचे ते ज्येष्ठ पण व्यवस्थित आहे आणि 62 वर्षाच्या महिला पण एकदम ठणठणीत घरी आहे. सो ह्या 1.5-2 वर्ष होऊन गेलेली अशी ही एक स्टोरी आहे. अजून 1-2 उदाहरण आहे मी सांगू इच्छितो त्याच्यामध्ये. दुसरं एक आहे यंग 34 वर्षाचं माणसाबद्दल, मुलाबद्दल म्हणू आपण. त्यांना सडनली एक साधारण 24 ते 30 तासाचं आपण हिस्ट्री म्हणूया की 24 ते 30 तासापासून त्यांना पायामधल्या संवेदना अगदी शून्य, जाणवतच नाही. पायामध्ये हालचालीचे प्रकार आपण जे म्हणतो फ्लॅसिड पॅरालिसिस, म्हणजे पाय हलतच नाही आहे सडनली, अचानक. आणि ते होण्याचं मुख्य कारण अशा स्थितीमध्ये एका यंग पेशंटमध्ये जर असताना त्याचं आयुष्य समोर आहे, लग्न झालेलं नाही आणि सगळे असे प्रश्न असताना त्याने काय करावं, तर मग त्या स्थितीमध्ये प्रॉब्लेम काय आहे हा शोधणं आवश्यक आहे. आणि प्रॉब्लेममध्ये असं आहे की जी मोठी रक्तवाहिनी असते आपल्या हृदयामधून निघणारी, एवढा म्हणतो, ज्याच्यामधनं आपण रक्तवाहिन्या खाली पायांमध्ये जातात, त्या दुभंगतांना त्या ठिकाणी मोठी गाठ रक्ताची, जी पुढे रक्तात जाऊ देत नाही आहे. आता अशा स्थितीमध्ये कोणालाही एक साधारणतः आयडिया असते की 6 तासाच्या वरती रक्तपुरवठा जर नसला त्या अवयवाला किंवा त्या भागाला, तर तो निर्जीव व्हायला लागतो, तो जीव सोडतो. तो व्यक्ती जेव्हा इथे 2-3 ठिकाणी हॉस्पिटल्समधनं ॲडमिट झाला, त्यांना प्राथमिक डायग्नोसिस नाही करता आली. ती डायग्नोसिस करता करता 24 ते 30 तास गेले आणि त्या व्यक्तीला मग शेवटी 9 पल्समध्ये पाठवलं गेलं आणि डॉक्टर राजेंद्र देशमुखांच्या अंडर त्याचं ॲडमिशन झालं. त्या ट्रीटमेंटमध्ये होत असताना बरेच प्रश्न होते, कारण ते जे रक्तगाठ आहे ती एक साधारणतः जास्तीत जास्त 4 ते 5 मिलीमीटरची रक्तगाठ असेल तर ती शोषून काढता येतं, सक्शन मेथडने म्हणता येतं त्याला. तर त्याच्यापेक्षा मोठी जर असली तर मग त्याला बरेच प्रश्न असतात. मग बायपास करायचा का शस्त्रक्रिया करून, म्हणजे तो भाग जो आहे सेगमेंट तो बायपास करून टाकायचा का, किंवा मग त्याच्यामध्ये ओपन करून शस्त्रक्रिया करून आपण त्याच्यामध्ये तो काढू शकतो का, अशा निरनिराळे प्रश्न होते. पण 24 तासाच्या वरती हे झाल्यामुळे किडनीचे घटक पण वाढलेले, ओव्हरऑल पेशंटची आज स्थिती अशी होती की व्हेंटिलेटरवर जाण्यासारखी परिस्थिती होती. तशा स्थितीमध्ये एक धाडसी निर्णय घ्यायचा म्हणून डॉक्टर देशमुखांनी दोन्ही ज्या दुभंगतांना रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी करून स्टेंट बसवले. जे आज जर म्हटलं की मी म्हणत होतो रक्तगाठ एक 4 मिलीमीटरच्या पलीकडची नाही करू शकत, ती जवळपास साधारणतः नाही म्हटलं तरी 1 सेंटीमीटरमध्ये म्हणता येईल. 6 सेंटीमीटरची पूर्ण रक्तगाठ होती, एका पायामध्ये जाणारी आणि दुसऱ्या पायामध्ये देखील जाणार. तेवढ्या भागामध्ये स्टेंट करून रक्तपुरवठा सुरळीत करून जिथे सगळे लोक विरुद्ध तज्ज्ञ जे होते, जे बाकी इन्व्हॉल्ड स्पेशालिस्ट होते, ते म्हणत होते काही उपयोग नाही आहे, हे शेवटी पाय कापावे लागेल. आणि पाय अशा स्थितीला कापावं लागलं खुब्यामधनं, कारण ते रक्तवाहिन्या तिथून दुभंगतात ना. तर तशा ठिकाणी तुम्हाला पाय कापून या व्यक्तीचं आयुष्य जरा मुश्किलच, म्हणजे खडतळ होणार. पण ओव्हरऑल असं झालं किंवा ही जी सुपर स्पेशालिटी केअर आहे आणि तो अनुभवाचा फायदा घेऊन त्या रुग्णाला रक्तवाहिन्या पुन्हा सुरळीत झाल्या आणि पायामध्ये असणारं जे निर्जीवपणा होता तो सजीव झाला. ओव्हरऑल विथ टाईम जसं गरीब व्यक्ती रुग्ण गेला तो डिस्चार्ज होऊन, आज पेशंट चालतो आहे, सगळ्या पद्धतीने व्यवस्थित त्याचे दैनंदिन ॲक्टिव्हिटीज पार पाडतो आहे, दोघंही पाय शाबूत आहेत आणि त्याचं तो आयुष्य अगदी सुखकर पद्धतीने घालवतो आहे. पायामध्ये संवेदना कमी आहेत, पण 1.5 वर्षाच्या पलीकडे आज होऊन गेले त्या गोष्टीला आणि व्यक्ती अगदी छानपणे अजून एक चालतोय. तशी टचिंग स्टोरी सांगतो मी. एक आमच्याकडे रुग्ण आली, आमचे जे पल्मोनॉलॉजिस्ट आहेत डॉक्टर वाघ त्यांच्याकडे. तर ती 8 महिन्यांची गरोदर स्त्री होती. ती एका हॉस्पिटलला ॲडमिट झाली कारण तिला थुंकीमधून रक्त जात होतं आणि मग इन्व्हेस्टिगेट केलं तर तिला लंगमध्ये ब्लिडिंग होत होतं आणि एक बाजूचं पूर्ण लंग कोलॅप्स झालं होतं आणि तिकडे ब्लड जमा झालं होतं, सीएल हिमोथोरॅक्स. मग तिला आमच्याकडे शिफ्ट केलं, सी वॉज प्रेग्नंट. आमच्याकडे शिफ्ट केलं, तिला तिकडे ड्रेन टाकला, मग ते थोडं ब्लड आलं, पण ते ब्लिडिंग काही कमी होत नव्हतं. मग इन्व्हेस्टिगेट केलं, सिटी स्कॅन केला, मग अँजिओग्राफी केली. आता प्रेग्नन्सीमध्ये ह्या गोष्टी करण्यासाठी लिमिटेशन असतात, कारण बाळावरती रेडिएशनचा परिणाम होऊ शकतो, म्हणून आपण ते सगळं कव्हर करून केलं. मग असं लक्षात आलं की प्रेग्नन्सीमध्ये काय असतं की कधी कधी आपले जे ब्लड वेसल्सचे चॅनल आहेत ते मोठे होतात, त्याला ॲन्युरिझमल डायलेटेशन म्हणतात.
आणि तसं तिला झालं होतं आणि तिला एक लंग्समध्ये तिचे जे वेसल्स असतात त्याच्यामध्ये अॅन्युरिझम झाला होता आणि दॅट वॉज द रिझन ऑफ द ब्लिडिंग. तो कारण होता ज्याच्यामुळे हे ब्लिडिंग होत होतं. मग आम्ही इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्टनं बोललं. त्यांनी कॉइलिंग केलं, मग ते काही काळ थांबलं, मग पेशंट स्टेबल झाली. ह्या सगळ्या कालावधीमध्ये ते बाळाचं मॉनिटरिंग, ते जे पोटामध्ये बाळ आहे आणि ते व्यवस्थित राहतं आहे की नाही हे सगळं बघत राहणं. माझ्या मिसेस ज्या गायनेकोलॉजिस्ट आहेत डॉक्टर क्षमा आगोर, तर त्या ते मॉनिटर करत होत्या. आम्हाला असं वाटायला लागलं की हा जो क्लॉट आहे हा जर इन्फेक्ट झाला तर पेशंट अजून इन्फेक्शनमुळे सेप्सिसमध्ये जाईल. मग आम्ही ते ऑपरेशन करून तो क्लॉट काढायचं ठरवलं, म्हणजे एंडोस्कोपिक ऑपरेशन. सो पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं आणि ओझिंग खूपच चालू झालं. मग आपल्याला ओपन करून ती व्हेसल बंद करावी लागली आणि इमर्जन्सीमध्ये सिझेरियन करून बाळ वाचवा. अल्टिमेटली बाळ पण वाचलं, आई पण सुखरूप घरी गेली आणि आज आता ऑलमोस्ट 2 महिने झाले बाळ आणि आई छान आहे. तर ही खूप चॅलेंजिंग केस होती. जसं सर म्हणाले की चांगला सेटअप, सगळे चांगले डॉक्टर्स एकत्र असणे आणि ते सगळे डॉक्टर 24 तास उपलब्ध असणे. मोठ्या शहरांमध्ये बरेचदा असं होतं की डिस्टन्सेस एवढे असतात, एवढ्या ठिकाणी डॉक्टर्स अटॅच असतात, त्यांना ते जमत नाही. पण इथे तो एक खूप ॲडव्हान्टेज आहे. तर डॉक्टर वाघ, डॉक्टर क्षमा आघोर या सगळ्यांनी मिळून आमचे जे थोरॅकोस्कोपिक सर्जन आहेत डॉक्टर सिंग, त्याच्यानंतर CVTS सर्जन आहेत डॉक्टर ठाकरे, तर या सगळ्यांनी मिळून ती केस मॅनेज केली. हे खूप अवघड केस होतं. म्हणजे ती असं होतं की कधी एका मुवमेंटला असं वाटत होतं की बाळ आणि आई दोघंही जातील काय, बट वी वेर एबल टू सेव्ह. नागेश सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की एखाद्या पेशंटला त्याच्या किंवा उत्तम सेवेसाठी किती संशोधन आणि त्यातलं नाविन्य किती महत्वाचं आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण की आपण सगळंच समजतो की संशोधनामुळे जगामध्ये एक प्रगती होत जाते. ज्या गोष्टी 20 वर्षापूर्वी आपण करत असतो त्या आता आपण करत नाही. मेडिकल फील्डमध्ये सध्या जी प्रगती चालू आहे तर 5 वर्षांमध्ये सगळ्या गोष्टी, ट्रीटमेंट, टेक्नॉलॉजीज या बदलत जातात. जेव्हा एखादं रुग्णालय काम करत असतं आणि ते ह्या संशोधनामध्ये जागरूक राहत नाही, नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत नाही, तर ते पेशंटना जी केअर द्यायची आहे त्याच्यामध्ये मागे पडू शकतं. त्याच्यामुळे संशोधन झालं पाहिजे. संशोधन दुसरीकडे काय चालू आहे याचाही अभ्यास झाला पाहिजे आणि ते आपल्याला अंगीकार करता पण आला पाहिजे त्याचा. दुसरा संशोधनाचा जो चांगला भाग हा असतो की जेव्हा तुम्ही संशोधन करता तर ते नाविन्यपूर्ण असतं. कारण जुनं जे आहे त्याच्याबद्दल संशोधन करून काही उपयोग नसतो. आपल्याला पुढे जायचं आहे, त्याच्यामध्ये काय अजून चांगलं करता येईल, अजून कशा पद्धतीने पेशंटला चांगली केअर देता येईल हे बघायला पाहिजे. तेव्हा जेव्हा तुम्हाला हे जाऊन तज्ज्ञांच्या परिषदांमध्ये किंवा जर्नल्समध्ये पब्लिश करायचं असतं, तेव्हा तुम्हाला ते तेवढ्याच क्वालिटीचं करावं लागतं. तुम्ही जी केअर देणार आहेत किंवा ते तुम्ही जे प्रेझेंट करणार आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला जग प्रश्न विचारणार आहे की हे तुम्ही का केलं, कशासाठी केलं, कसं केलं, हे बरोबर आहे का, तुम्ही जे दाखवताय तो खरंच तो रिझल्ट आला आहे की नाही आला आहे, का तुम्ही काही थापा मारताय. तर ही जी गोष्ट आहे ही संशोधनामध्ये कसाला उतरते. म्हणून जे वैद्यकीय संशोधनामध्ये सगळ्याच हॉस्पिटलनी, मेडिकल कॉलेजेसनी, प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा हे झालं पाहिजे आणि करत राहिलं पाहिजे. संशोधन करत राहिलंच पाहिजे वेगवेगळ्या विषयांवरती. योगेश सर, तुम्हाला विचारायचं आहे की आजकाल कुठलाही पेशंट जेव्हा येतो तेव्हा तो एक्सपेक्ट करतो की मला चांगली सर्व्हिस मिळेल. म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ते झालंय. पण की बाबा मला आपुलकीनी, माझा आत्मीयतेने आलेल्या गेलेल्यांनी केलं पाहिजे. नर्स असेल, तो स्टाफ असेल सगळं. आपल्याकडे हे 9 पल्समध्ये कसं जपलं जातं? हा ही वैशिष्ट्य म्हणून आहे आम्ही 9 पल्सचं, की ज्यामध्ये आपण प्राथमिक जो केअर देणारा असतो कुठल्याही व्यक्तीला, म्हणजे आज जर केअरिंग म्हटलं तर नर्सिंग म्हणजे काय असतं की त्या व्यक्तीचं सगळ्याच गोष्टी करणं, म्हणजे सगळ्याच खाण्यापिण्यापासून त्याला सपोर्ट करणे, तसेच शौचाला लघवीला त्यांना मदत करण्यापासून त्याला हाऊसकीपिंग सर्व्हिसेस म्हणतो. हे फार महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण आजारी पडतो आपल्याला त्याचं महत्त्व कळतं की जोपर्यंत आपल्याला बाथरूमला न्यायला कोणी सपोर्ट नेत नाही आहे किंवा बाथरूमला जाऊच शकत नाही आहे, तर मग तुम्हाला कोणतरी बेडवरती देणारा पाहिजे. आणि तो वरती देणारा जर तुम्हाला, मी म्हणत नाही आपुलकी, पण एक तुम्हाला एक काय म्हणतो सहानुभूतीने किंवा तुम्हाला एक असं वातावरण निर्माण करून तुम्हाला की काळजीपूर्वक तो करतो आहे, तर तो एक वेगळा अनुभव असतो. ते जपण्यापासून ते अगदी शेवट, म्हणजे जी ट्रीटमेंटची पद्धती ज्यासाठी तो रुग्ण इथे आलेला आहे
त्या सर्वांमध्ये एक पारदर्शकता आमच्याकडे आहे. आणि ती पारदर्शकता कशी, की 9 जे सुपर स्पेशालिस्ट आहेत, ज्यांच्या अंडर ट्रीटमेंट ही होते, त्यांचं सगळ्यांचं डायरेक्ट लक्ष त्या हाऊसकीपिंग सर्व्हिसेसपर्यंत आहे. सो मध्ये असणारे नर्सिंग, त्याला सोबत लागणारे फार्मसी किंवा त्याच्या सपोर्टिव्ह जे काही पॅथॉलॉजी, रेडिओलॉजीपासून सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत, त्या सर्व्हिसेस तर त्यांचं जाण काम करताच आहेत. सो घड्याळाच्या काट्यासमान सगळे एक दुसऱ्याला सपोर्ट करून चालत आहे. पण त्यांचं जे ज्युरिस्डिक्शन, जो ट्रीटमेंट करणारा कन्सल्टंट आहे, त्यांच्याच हातामध्ये आहे. ही तुलना मी कशी करतो, की कुठल्याही कॉर्पोरेट हॉस्पिटल किंवा अन्य कुठल्याही जिथे प्रशासकीय हॉस्पिटल असतात, तिथे प्रशासन कारणीभूत ठरतं. सो आज जर मीडिया जाऊन किंवा कोणी जाऊन प्रश्न करणारा, तर प्रशासनाला प्रश्न करतो. जेव्हा ट्रीटमेंट करणारा डॉक्टर असतो, तो बाजूलाच असतो. सो इथे ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरला ॲक्च्युअल प्रश्न माहिती असतात, की रुग्णाच्या घरची आर्थिक परिस्थिती काय आहे, नातेवाईकांचे त्यांचे प्रश्न कसे आहे. बऱ्याच ठिकाणी वडील सपोर्ट करत नसतात किंवा मग त्यांच्याच फॅमिलीमध्ये असे अगेन्स्ट त्यांचे लोक असतात. त्या सगळ्या गोष्टी सांभाळून निर्णय घ्यायचा ट्रीटमेंटच्या पद्धतीने, हा जेव्हा जातीचा प्रश्न येतो ना, तो मग एक कन्सल्टंट किंवा एक डॉक्टर स्वतः घेतलेला कधी पण वेगळाच ठरतो. आणि ते वैशिष्ट्य आहे 9 पल्स. सो तशा दृष्टिकोनातनं पारदर्शकता ही त्या पेशंटला पूर्णपणे असते. सो त्यांचं प्राथमिक प्रश्नापासून तर आर्थिक प्रश्नापर्यंत ते डायरेक्टली त्या कन्सल्टंट, आपलं जो ट्रीटमेंट देणारा त्यांचा कन्सल्टंट आहे, त्यांच्याशी बोलून ते करू शकतात. तसंच आम्ही डेली पाळतो. आणि तेच आमच्या प्रत्येक काय म्हणतो अधिकाऱ्याला, डिपार्टमेंटमध्ये ते आम्ही फॉलो करायला लावतो. आणि त्याचे प्रोटोकॉल्स आहे. सो ते प्रोटोकॉल्स तशा पद्धतीने फॉलो होतात. ॲट द सेम टाईम, जसं आता आपण प्रश्न होता, की ॲडव्हान्समेंट्स आणि टेक्नॉलॉजी, जे आपण रिसर्च, संशोधनाचा हे फायदा घेतो, तर नवीन टेक्नॉलॉजीज आपल्याकडे येतात, नवीन उपकरणं येतात. तर उपकरणं चालवण्यासाठी पण तसेच व्यक्ती लागतात. उपकरणं आणून ते चालवता जर आले नाही, तर त्या उपकरणांचा अर्थ काहीच नाही. सो ती ट्रेनिंग त्यांना करून घेणे, त्यांच्याकडनं जातीने तशा गोष्टी आपण करून घेणे, हा पण तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. आणि पुन्हा इंटरकनेक्टेड लोक, म्हणजे आम्ही 20 वर्षापासून संबंधित आहोत, 9 लोक एकत्रित आलो. सो आमचे सबऑर्डिनेट्स किंवा आमचे कलिग्स, आमच्या टीम्स पण तेव्हापासूनच सोबत आहे. सो प्रत्येक जणांची अशी टीम आहे जी सोबत आहे, आणि ती आता सगळं एकत्र होऊन हा कम्प्लीट एक टोटल टीमवर्क होतं. सो ओव्हरऑल तो जो अनुभव आहे रुग्णाला, पेशंटला, तो एक काय म्हणतो आपण, सखोल एक अनुभव मिळतो. आपण जसं ककूनमध्ये किंवा याच्यामध्ये सिक्युअर वातावरण देतो, तसं वातावरण त्यांना मिळतं. सो कुठल्याही दृष्टिकोनानं त्यांना असं वाटत नाही की इथे काळजी मिळालेली नाही किंवा त्या ठिकाणी काळजी मिळालेली नाही. रिव्ह्यूजवरनं दिसतंच, कळतं. पण हा आमचा डे टू डे प्रॅक्टिस आहे. आणि जे आम्ही अभिमानाने सांगतो, की 9 पल्समध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. आणि वी आर प्राऊड ऑफ दॅट. सो रुग्णसेवेविषयी जो तुम्ही प्रश्न विचारला, त्याचं एक उदाहरण देतो, की आमच्याकडे एक 93 इयर्स, 93 वर्षाची महिला स्पाईन सर्जरीसाठी ॲडमिट झाली. पुण्याहून ती इकडे आली आमच्या परिचित मित्रा थ्रू. आणि तिची सर्जरी झाल्यानंतर ती बरी झाली. आणि मग काही काळानंतर वयामुळे किंवा वृद्धापकालाने आणि तिला वेगवेगळे लिव्हर रिलेटेड आजार होते. 6 महिन्यानंतर पुण्यात ती स्वर्गवासी झाली. सो त्यानंतर मला नातेवाईकांचा फोन आला, की आता आजी नाही आहेत. सो थँक्यू, तुम्ही तिची बरीच काळजी घेतली, गेली 3 वर्ष तुम्ही तिला उपचार केले आणि शी वॉज हॅपी. सो असं आल्यानंतर आम्हालाही बरं वाटतं, की जर कुणी गेल्यानंतरही आपल्याला कळवतं. पेशंट बरा झाला तर थँक्यू म्हणतात. पेशंट नाही बरा झाला तर लोक डॉक्टरांना किंवा हॉस्पिटलला वेगवेगळी नावं पण ठेवतात. आपण बघतो सोशल मीडियावर हल्ली खूप बदनामी होते. परंतु मेल्यानंतर त्यांनी मला कळवलं, की ती आता नाही आहे, सो थँक्यू. त्यानंतर 1 महिन्यानंतर मला परत कॉल आला, की तिचं आता आम्ही मृत्यूपत्र वाचतोय आणि त्या मृत्यूपत्रात तिने 9 पल्स हॉस्पिटलसाठी 6 लाख रुपये देणगी दिलेली. आणि हा पैसा तुम्ही, त्यात तिने अशा शब्दात दिला आहे, की हा 9 पल्स हॉस्पिटलला ॲम्ब्युलन्ससाठी देण्यात यावा. म्हणजे तिच्या मुलांना, नातवांना जे काही दिलं त्या व्यतिरिक्त तिने एक त्यात असं मेन्शन करून ते, आणि त्या नातेवाईकांनी मला फोन केला, की हे 9 पल्स हॉस्पिटलसाठी आपल्या आजींनी देणगी दिलेली, सो प्लीज ह्याचं आता कसं प्रोसीड करायचं. सो ती अमाऊंट मग आम्ही 9 पल्स हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्ससाठी वापरली. त्यावर तिचं नावही टाकलं आहे. सो ज्या वेळेला असे आम्ही रुग्ण बघतो, त्यावेळेला अजूनही जे काय आपण ट्रस्ट म्हणतो रुग्ण आणि डॉक्टरांमधला, तो जिवंत आहे. आणि आपण जर चांगली सेवा दिली तर निश्चितच त्याचा आपल्याला फळ देखील मिळतं. माझे एक पेशंट होते, डायलिसिसवरती होते. ते गेले, पण त्यांनी आणि त्यांच्या फॅमिलीनी आमच्या हॉस्पिटलकडे ऑलमोस्ट एक 12 लाख रुपयांचे मेडिकल इन्स्ट्रुमेंट डोनेट केले.
म्हणजे की बिकॉज ऑफ द कनेक्ट, बिकॉज ऑफ द केअर विच वी हॅव गिवन. असं वाटलं की आपण ते हे की, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हे आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे, आम्हाला दुसऱ्या कोणाला नाही द्यायचं. हे आशीर्वाद म्हणजे की जेव्हा ॲज ही सेड की जेव्हा पेशंट जातो तेव्हा सगळ्यांनाच दुःख वाटतं. डॉक्टरांना तर नक्कीच वाटतं, नातेवाईक तर खूप दुःखी असतात. पण त्या सिच्युएशनमध्ये ते हे जे त्यांच्यामध्ये एक कृतज्ञता आहे की आपल्या पेशंटला यांनी काही वर्ष अजून आयुष्य दिलं, चांगलं केलं. सो दॅट इज द वे दे गिव्ह अस बॅक अँड दॅट इज व्हेरी लाईक रिवॉर्डिंग अँड मेमोरेबल फॉर अस. नक्कीच सर. सर तर हे 9 पल्सचं झालं, पण जनजागृतीसाठी राजेंद्र सर आपण 9 पल्स काय करत असतो? सतत काहीतरी बिंग अ डॉक्टर तुम्ही तर वेगवेगळे कॅम्प्स घेतच असाल, पण 9 पल्सच्या अंडर काय काय केलं जातं? अगदी बरोबर. सो पेशंट आल्यानंतर त्याची सेवा करणे हा तर एक मुख्य भाग प्रत्येक हॉस्पिटलचा असतोच. सो जनजागृतीसाठी वेगवेगळे कॅम्प्स आम्ही ऑर्गनाईज करतो. बऱ्याच नाशिकमध्ये, त्या व्यतिरिक्त खेड्यांमध्ये, पेरिफेरीमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन पेशंटचे हेल्थ चेकअप करणे, त्यांना प्रिव्हेंटिव्ह कशी काळजी घ्यावी किंवा असेल आजार तर त्याचा कसा उपचार केला जावा याविषयी जनजागृती घेतली जाते. सो कॅम्पच्या व्यतिरिक्त आम्ही सर्वच डॉक्टर सुपर स्पेशालिस्ट असल्यामुळे सिनियर सिटीजन्स किंवा महिला ग्रुप इथेही लेक्चर देऊन आपण कुठली काळजी घ्यावी आरोग्याची, काय गोष्टी टाळाव्या, काय कराव्या याविषयी वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर किंवा संभाषण घेत असतो. त्या व्यतिरिक्त एक मुख्य आमचं जो भर किंवा फोकस आहे तो CPR, कार्डियक पल्मोनरी रिसिसिटेशन, किंवा ज्याला आपण एखादी व्यक्ती जर अचानक कोसळली तर त्याला CPRद्वारे ऑन द साईट CPR देऊन सर्वसामान्य व्यक्तीने, डॉक्टरांनी किंवा पॅरामेडिकने CPR देणे हा तर सोपा भाग असतो. सो नॉर्मली आपण एखादी व्यक्ती कोसळली तर काय बघतो की घरातली सगळी व्यक्ती किंवा आजूबाजूचे मित्र, ऑफिसला असेल, कामात असेल, रोडवर असेल, ती पॅनिक होतात आणि मग तैरावैरा धावतात, फोन करतात आणि मग त्या काळात जो वेळ जातो त्यात तो पेशंट दगावतो. सो अशा वेळेला त्यांना आम्ही हे समाजामध्ये स्कूल्स, कॉलेजेस, त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या संस्था यात आम्ही त्यांना स्वतः जाऊन मॅनिक्युनवर ट्रेनिंग देतो, जेणेकरून आपल्या आजूबाजूला असं जर घडलं तर त्याला ऑन साईट तुम्ही कसं करू शकाल, जेणेकरून जर इमिजिएट CPR मिळालं तर ती व्यक्ती जगण्याचे चान्सेस 40 to 50% वाढतात. हॉस्पिटलला ॲम्ब्युलन्स येऊन जाईपर्यंत जो काय गोल्डन पिरियड असतो तो वाया जातो आणि गेल्यानंतर आपण बऱ्याचदा बघतो की मृत घोषित झाला, आणल्यानंतर पेशंट वॉज ब्रॉट डेड, ह्या ज्या गोष्टी आपण सगळीकडे ऐकतो त्या आपण टाळू शकतो. आणि CPR हे जसं विदेशात प्रत्येक व्यक्तीला येतं तसं आपल्याकडे कमीत कमी नाशिकमध्ये हे प्रत्येकाला यायला हवं, हा आमचं ध्येय आहे आणि आम्ही त्या दृष्टीने बऱ्यापैकी काम करतो. ऑर्गन डोनेशन हा एक असा भाग आहे की सपोज आपण म्हणालो की जे किडनी ट्रान्सप्लांट केले जातात, तर आपल्याकडे 100 लोकांचे ट्रान्सप्लांट झाल्यानंतर 90 पेशंट्सना घरातून किडनी घ्यावी लागते आणि 10 पेशंट्सना ही किडनी ब्रेन डेड डोनरकडून मिळते. जर विकसित देशांमध्ये किंवा वेस्टर्न वर्ल्डमध्ये हा रेशो रिव्हर्स आहे, जे 90% किडनी ह्या ब्रेन डेड डोनरकडून मिळतात आणि 10% पेशंटना नातेवाईकांकडून घ्यावी लागते. तर हे कशामुळे आहे? कारण की आपल्याकडे अवेअरनेस नाही. तर त्याच्यामुळे ऑर्गन डोनेशनचं अवेअरनेस हे मोठं काम आहे आणि आमचं हॉस्पिटल ते खूप मोठ्या प्रमाणात करतं. आम्ही पुणे विद्यापीठाबरोबर पण संलग्न आहोत त्याच्यासाठी. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे त्यांचे जे कॉलेजेस आहेत तिथे जाऊन पण हे टॉक्स देतो आणि त्यांनाही माहिती देतो की काय असतं, हाऊ वी डिसाईड की ऑर्गन कॅन बी टेकन ऑर नॉट, किंवा ब्रेन डेड म्हणजे नेमकं काय आहे. ह्याच्यामध्ये खूप काम करण्यासारखं आहे की अगदी मेडिकल फील्डमध्ये पण लोकांना माहीत नसतं की खरंच ब्रेन डेड म्हणजे काय, कुणाला ब्रेन डेड म्हणावं, कुणाचे कुठले अवयव घेतले जाऊ शकतात, कुणाचे घेतले नाही जाऊ शकत, आपण त्याच्यासाठी काय करू शकतो, ही सगळी जागृती करण्याची गरज आहे. कारण जेव्हा एखादा रुग्ण क्रिटिकल असतो तेव्हा त्याला त्याच्या नातेवाईकांना सांगणे की आता ब्रेन डेड आहे आणि तुम्ही अवयव द्या, हे खूप अवघड असतं. ते त्या नातेवाईकांना वाईट वाटू शकतं. त्याच्यामुळे हे त्यांच्याकडून आलं पाहिजे की जर हा ब्रेन डेड आहे तर तुम्ही याचे अवयव घेऊ शकता का, तेव्हा हे काम सोपं होईल. तर ऑर्गन डोनेशनमध्ये हे अवेअरनेस खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा नातेवाईक स्वतः म्हणतील की तुम्ही जर आम्हाला सांगताय की आमचा पेशंट आता ब्रेन डेड आहे तर त्याचे अवयव वापरता येतील का, तर ही सिच्युएशन आपल्या देशामध्ये आली पाहिजे. मग आपल्याला हे आपले जे नंबर्स आहेत ते वाढवता येतील. साधं एक स्टॅटिस्टिक जर सांगितलं तर बेस्ट ऑर्गन डोनेशन कॅडॅव्हरमध्ये जो रेट आहे तो स्पेनमध्ये आहे. तो एका मिलियनमध्ये म्हणजे 10 लाख लोकसंख्येमागे 35चा आहे आणि तो आपल्या देशामध्ये 0.2 आहे. म्हणजे आपण 70 पटीने स्पेनपेक्षा मागे आहेत या कामामध्ये. तर त्याच्यामुळे आपल्याकडे ही जागृती करण्याची खूप गरज आहे.
सर तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे, की असं म्हटलं जातं, की खरं तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मग या बाबतीत हॉस्पिटलचा काय दृष्टिकोन आहे? म्हणजे लवकर निदान होणं किंवा प्रिव्हेन्शन काय-काय घेतलं जातं याबद्दल आपण काय करतो? पहा आम्ही सगळेजण जे आहोत तर ते सगळे सुपर स्पेशालिटीज आहोत. त्याचा अर्थ काय असतो, की आमच्याकडे सगळ्यात कॉम्प्लिकेटेड पेशंट येतात. म्हणजे जेव्हा कोणाची किडनी फेल होते, तेव्हा त्या पेशंटनी त्याच्या ब्लड प्रेशरची काळजी घेतलेली नसते, त्याच्या शुगरची काळजी घेतलेली नसते आणि त्याच्यामुळे मग हार्टचा प्रॉब्लेम होतो, किडनीचा प्रॉब्लेम होतो, पोटाचं वजन सांभाळलेलं नसतं म्हणून गुडघे खराब होतात. सो हे सगळं प्रिव्हेन्शन व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे उदाहरणार्थ भारत देशामध्ये 100 किडनी जेव्हा खराब होतात, त्याच्यातल्या 50 किडनी ह्या मधुमेहामुळे खराब होतात. त्याच्यामुळे आम्ही मधुमेहाच्या रुग्णांचे कॅम्प करतो किंवा तिथे जाऊन एज्युकेट करतो, की तुम्ही शुगरची काळजी कशी घ्यायला पाहिजे. लोक बरेचदा त्यांच्याकडे पैसे असतात, पण तरी 2-2 वर्ष त्याच गोळ्या खातात, पण शुगर चेक करत नाहीत, डॉक्टरांना दाखवत नाहीत किंवा शुगर चेक करतात, पण डॉक्टरकडे फिरकत नाही. तर चांगल्या पद्धतीने तुमचे जे आजार आहेत, तुमचं रक्तदाब आहे, तुमचं मधुमेह आहे, याची काळजी घेतली पाहिजे. तर यावरती आम्ही काम करतोय. किडनीचे आजार का होतात ते आम्ही सांगतोय जाऊन. हृदयविकार का होतात याच्याबद्दल आम्ही माहिती देतोय. पोश्चर कोणते चांगले आहे, गुडघे कशामुळे वाचवता येतील ह्याच्याबद्दल काळजी देतो. आता आपण बरेचदा बघतोय तरुणांमध्ये सडनली जिममध्ये गेले आणि त्यांना अटॅक आला, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपण पाहतोय. आणि याचं कारण असतं की आपण जिम करताना त्याच्यासाठी जो खर्च करायला पाहिजे तो करायला तयार असतो, पण त्याच्या आधी एक आपलं चेकअप करून घ्यायचं, की आपण एवढं वजन उचलू शकतो का, आपण एवढ्या स्पीडमध्ये पळू शकतो की नाही, हे आपण बघत नाही आहे. किंवा आपण प्रोटीनच्या डब्यांवरती महिन्याला 5,000 10,000 रुपये खर्च करायला तयार असतो, पण एक शब्दाने आपण डायटिशियन किंवा डॉक्टरांना विचारायला तयार नसतो, की आम्ही हे खाल्लं तर चालेल का. तर ही सगळी अवेअरनेस पण आम्ही चालू केली आहे. म्हणजे अगदी आम्ही जिममध्ये जाऊन टॉक्स दिले आहेत, की बाबा तुम्ही काय केलं म्हणजे हे सगळं टाळता येईल या पद्धतीने. मेंदूबद्दल पण असंच, की बाबा स्ट्रोकमध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे, की जेणेकरून पटकन म्हणजे जसा एक आमच्याकडे असतो, की बलून टाईम म्हणतो, डोअर टू बलून म्हणजे अटॅक आल्यानंतर पटकन तुम्ही कॅथलॅबमध्ये पोचला पहिल्या अर्ध्या तासात 1 तासात, तर तुमच्या हृदयाला जे डॅमेज होणार आहे ते वाचेल. तसंच ब्रेनच्या बाबतीत आहे, की तुम्ही पटकन जर पोचला तर तुमचा स्ट्रोक कसा आहे आणि कुठल्या पद्धतीने होत आहे आणि पटकन त्याला आपण ओपन केलं की रक्तवाहिनी तर रिकव्हरी येऊ शकते. फुफ्फुसांबाबतीत सुद्धा तसंच आहे, अस्थमा आहे, COPDज आहे. तर हे सगळ्या आजारांबद्दल आमचे डॉक्टर वाघ त्याच्याबद्दल खूप अवेअरनेस करत आहेत. लिव्हरबद्दल डॉक्टर बोरीज अवेअरनेस करत आहेत. जे गायनेकॉलॉजीमध्ये आजार आहेत, यंग एजमध्ये काही आजार आहेत, PCODचे काही आजार आहेत, या सगळ्यांबद्दल आमचे गायनेकॉलॉजिस्ट आहेत, डॉक्टर क्षमा अगोरत्या करत आहेत. फिजिओथेरपीचे जे टॉक्स असतात, डॉक्टर मिसेस चौधरी आहेत आणि डॉक्टर सागर महाजड आहेत. दे विजिट व्हेरियस कंपनीज अँड गिव्ह टॉक्स अबाउट द फिजिओथेरपी. सो वी आर डुईंग लॉट ऑफ ॲक्टिव्हिटीज. डॉक्टर शेंगे म्हणून आमचे आहेत, ते कॅन्सरबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आम्ही दरवर्षी कॅम्प करतो, दरवर्षी कॅन्सर अवेअरनेस प्रोग्राम चालतात. सो प्राथमिक जर म्हटलं आपण तसं दृष्टिकोनातनं, तर आजारांना एक तज्ज्ञाकडनं जर मिळाला प्रिव्हेन्शन त्याच्याबद्दलचा, तर तो सल्ला वेगळा असतो. आज अनेक सल्ले आहेत, म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जसे आपण चर्चा करतो, सोशल मीडियामध्ये उपलब्ध आहे, फॅट डाएट्स आहेत, त्याच्यामध्ये सगळीकडे सांगितलं जातं तुम्ही अमकंच खा, तेवढंच खा, तशाच पद्धतीने खा. पण ते तुम्हाला ॲप्लिकेबल आहे का, जसं सर म्हणाले तशा पद्धतीने तुम्हाला आवश्यक आहे की ते जाणून घेणं. आणि ते जर एका प्रॅक्टिसिंग तज्ज्ञाकडनं आलं, की जो आजार बघतो आहे त्या आजारांशी निगडीत ह्या गोष्टी आहेत. सो वजन आटोक्यात आणताना तुम्ही वजन आता समजा 50मध्ये आहेत तुम्ही, तुमचे गुडघे खराब होत आहेत आणि वजन कमी करण्यासाठी आज तुम्ही वाचताय की दोरीवरच्या उड्या फार उपयुक्त आहे. पण दोरीवरच्या उड्या जर सुरू केल्या तर दुसऱ्या दिवशी तुमचे गुडघे खराब व्हायला सुरू होतील, 3 ते 4 वर्षांमध्ये तुम्हाला नी रिप्लेसमेंट लागेल. सो इज इट सुटेबल फॉर युअर एज? सो दॅट इज ऑल्सो ॲडवायजेबल. जिममध्ये एक्सरसाइजेस कुठल्या पद्धतीचे केल्या पाहिजे, प्रोटीन पावडर घेतलीच पाहिजे का? दॅट इज द मेन प्रिव्हेन्शन, ज्याच्यापासनं मग लिव्हरच्या आजारपासनं सगळ्याच गोष्टी घडतात. आणि ते जर आपण प्रतिबंधात्मक गोष्टीमध्ये राहिलं, जे आम्ही रेग्युलर याच्या लेक्चर्समधनं किंवा मग या अवेअरनेस याच्यामधनं लेख न्यूजपेपरमधनं आपण जे करतो, अवेअरनेस आर्टिकल्स म्हणतो आपण, ते आम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस करतो. रेडिओवरती मुलाखतींमधनं होतं, या पॉडकास्टचा पॉडकास्टच्या माध्यमातून. सो दरवेळेला ट्रीटमेंटपर्यंत जायलाच पाहिजे असं नाही. आजारी रुग्ण जाणारच आहे, त्याला पर्यायच नाही. पण तो आजारपणच जर आपण काढला तर तोच मुख्य आपला समाज हेल्दी होऊ शकतो. त्यासाठीच प्रयत्न सर्वांचा आहे. त्यातलं एक अजून महत्त्वाचं एकच वाक्यात सांगतो, सल्ला देणारा ज्या वेळेला आपण प्रतिदात्मक किंवा प्रिव्हेंटिव्ह सांगतो,
जर ओबेसिटी सर्जनच जाड असेल आणि तो सांगतो वजन कमी करा, तर तुम्हाला पटेल का? सो सल्ला देणारा सुद्धा त्यासाठी तसा फिट असायला हवा, तर तो लोकांवर तसं इम्प्रेशन देऊ शकतो किंवा तर लोक ऐकते. तुम्हीच जर ते पाळत नसाल तर तो तुमचा रुग्णही ऐकत नाही. सो आम्ही त्या बाबतीत सर्व मौई लोक कुठल्याही गोष्टींचं व्यसन नाही, सर्व तुम्हाला अगदी फिट दिसतील. सो ही इज अवर रोल मॉडेल. सो असं आम्ही स्वतःही त्या फिटनेसकडे लक्ष देतो आणि ते दिल्यामुळेच आम्ही ते रुग्णांना पटवू शकतो. राजेंद्र सर, आता अपडेट स्वतः राहणं सतत फार गरजेचं आहे. मग आपला स्टाफ किंवा आपली टीम अपडेट राहण्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या अजून कामासाठी आपण काय उपक्रम राबवतो 9 पल्सच्या माध्यमातून? सो ॲज अ HR टीम आम्ही जे काय आमचे कर्मचारी आहेत, हाऊसकीपिंग, नर्सेस, डॉक्टर्स, पॅरामेडिक्स या सर्वांना जे काही आमचं रेग्युलर ट्रेनिंग असतात सगळीकडेच दिलं जातं. प्रत्येक हॉस्पिटल हे करत असतं. सो आमचा एक त्यातला हेतू किंवा त्यांना जास्तीत जास्त नॉलेज आणि एक हॉस्पिटलविषयी, रुग्णांविषयी बांधिलकी वाढवण्यावर जास्त भर असतो. सो त्यात वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतो. जसं डॉक्टरांसाठी ट्रेनिंग असतात. सो त्यांना पेशंटचे जे काही इमर्जन्सी असतात त्या तर मॅनेज करता यायलाच हव्या. सोबतच त्यांचे सॉफ्ट स्किल कसे इम्प्रूव्ह करावे, जेणेकरून नातेवाईकांचे काही प्रश्न असतील त्यांना कशा पद्धतीने सांगावं. सो त्यात एक आपुलकी, सहानुभूती हा भाग प्रत्येक हॉस्पिटलला असायला हवा. आपण बऱ्याचदा बघतो की आपण प्रश्न विचारला की त्याचं उत्तर हे थोडं तुटक दिलं जातं. मग आपल्याला वाईट वाटतं रुग्णांना की अरे आपण ऑलरेडी दुःखात असतो किंवा त्रासातून जातो आणि आपल्याला उत्तर अपेक्षित मिळत नाही. सो तो एक भाग आम्ही जाणीवपूर्वक बघतो. सर्वच कर्मचाऱ्यांना ही जाणीव करून दिली जाते. हाऊसकीपिंग असेल त्यांना क्लिनलीनेससाठी किंवा त्यातही जनरली तो एक ग्रुप असतो की थोडा अशिक्षित असतो. सो त्यांनाही सॉफ्ट स्किलविषयी माहीत होऊन जाते. नर्सिंगचं ट्रेनिंग दिलं जातं, अपग्रेडेशन. सो ज्या ज्या नवीन गोष्टी आता येतात त्याचंही त्यांना ट्रेनिंग यायला हवं किंवा की मशीन्स त्यांना हँडल करता यायला. सो नवीन आपल्याकडे मशीन आलं किंवा एखादी प्रोसिजर आली तर ती कशी करता यायला हवी किंवा ती त्यांना करता येईल का याचंही ट्रेनिंग डॉक्टर्सना, नर्सेसना द्यावं लागतं. त्याचबरोबर पॅरामेडिक, आपले फ्रंट ऑफिसची लोकं. सो यात आपण बघतो की रुग्ण आला की आल्यानंतर तो अगदी आनंदात किंवा काहीतरी अपेक्षेने येतो. जाताना तो बिलिंगकडे गेला की नाराज होतो किंवा तिथं त्याला काही अपेक्षा असते, तिथली लोकं उत्तर व्यवस्थित देत. सो आम्ही त्यांचंही सॉफ्ट स्किल ट्रेनिंग घेतलेलं असतं. त्यांनाही आम्ही ट्रेनिंग करतो की जेणेकरून जाताना त्यांना वाईट वाटायला नको किंवा तिथं वादविवाद व्हायला नको. सो ते कशा पद्धतीने त्यांच्याशी हाताळायचं याविषयी ट्रेनिंग दिले. सो असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवू. सर्टिफिकेट मी ॲड करू इच्छितो. सर्टिफिकेट ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात रेसिडेंट डॉक्टर्ससाठी म्हणा किंवा ज्याच्यामध्ये बेसिक लाईफ सपोर्ट एक प्रोग्राम असतो. एक असतो ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट ACLS सारखा प्रकार असतो. ज्याच्यामध्ये काही काही गोष्टी त्यांना एक शास्त्रशुद्ध पद्धतीनेच करायच्या असतात. ते एक सर्टिफिकेट ट्रेनिंग प्रोग्राम असतो. NABH म्हणून एक ॲक्रेडिटेशन सोसायटी आहे जी सगळ्या हॉस्पिटल्समध्ये क्वालिटी कशी दिली जाते केअरबद्दल ती एक त्याचं माप करणारा एक संस्था आहे ती. त्याच्या पद्धतीनेच कसे फॉलो केले जातात प्रोटोकॉल्स, ते प्रोटोकॉल्स राबवलेले जातात आमच्याकडे. सो इट इज NABH सर्टिफाईड ॲक्रेडिटेड हॉस्पिटल, जे एक सर्टन प्रोसेस नंतरच आम्हाला ते ॲक्रेडिटेशन मिळतं. सो त्यामध्ये प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक व्यक्ती एका प्रोटोकॉल पद्धतीनेच काम करतो आणि ती सर्टिफिकेशन प्रोग्राम असतं जी ट्रेनिंग म्हणून आम्ही त्यांना हॉस्पिटलतर्फे करायला लावतो. म्हणजे स्पॉन्सर करून हॉस्पिटलकडनं करून देतो. क्वचित वेळेला असं पण होतं की त्यांना पाठवणं शक्य नसतं, तो ऑन साईट आम्ही मग ट्रेनर्स अरेंज करून ते ऑन साईट त्यांना करतो. सो दॅट इज स्पॉन्सर्ड थ्रू द हॉस्पिटल आणि ते कर्मचाऱ्यांसाठी एक आमच्याकडनंच एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून म्हणतो. जसं आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो तसं न म्हणता हा एक आमच्याकडनंच त्यांच्यासाठी असणारा एक भाग आहे जो अन्य ठिकाणी मी तुलना नाही म्हणत आहे, पण एक साधारणतः आपण 5 स्टार किंवा कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये म्हटलं तर प्रत्येकाला स्वतःचं करिअर जपण्यासाठी स्वतःच्या पद्धतीने डेव्हलपमेंट करावं लागते. इथे तसं नाही आहे. इथे पेशंटच्या केअरसाठी, रुग्णासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळ्यांची हे पूर्तता इथे आम्ही करणार आणि ती काही स्टँडर्ड पद्धतीने. सो जे काही इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत ते फॉलो केले जातील आणि त्या प्रोटोकॉलसाठी लागणारे सगळ्या ट्रेनिंग मेथड्स आम्ही त्यांना ऑफर करतो. एक याच्यात मला ॲड करायचं आहे इंटरेस्टिंग भाग. आता आपण म्हणालो की डॉक्टरांनी ट्रेनिंग घ्यायचं आहे, स्टाफनी पण ट्रेनिंग घ्यायचं आहे, पण मला वाटतं कधी कधी समाजाला पण ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ आपण पाहतो की आता ही सगळी अशी हॉस्पिटल आहेत ती बांधायला खूप खर्च येतो. तिथे जी इक्विपमेंट आहे ती खूप कॉस्टली आहे. तिथे लागणारं एअर कंडिशनिंग सिस्टीम पण खूप कॉस्टली आहे. त्या सगळ्या हॉस्पिटल्सना तुम्हाला इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट लावा लागतो, सिवेज ट्रीटमेंट प्लांट लावा लागतो, वॉटर ट्रीटमेंट प्लांट लावा लागतो. हे सगळं खूप कॉस्टली आहे. मला कधी कधी वाटतं की आम्ही असा एक प्रोग्राम चालू करायला पाहिजे की शाळेत जी मुलं आहेत, कॉलेजमध्ये जी मुलं आहेत त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये फिरू देऊ शकतो. म्हणजे साधारण ती थोडी
समजदार झालेले आहेत, त्यांना एक राऊंड द्यायला पाहिजे की हे पहा, हे असं असतं, हे असं असतं, याला एवढा खर्च येतो, हे हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे, हे सगळं हे ह्याच्यासाठी चांगलं असतं. जेणेकरून जेव्हा ती नागरिक होतील तेव्हा त्यांना समजेल की हे किती महत्त्वाचं आहे समाजासाठी. कारण आपण पाहतो की रागाच्या भरात बरंच काही तोडलं जातं, फोडलं जातं, पण ते बनवायला खूप अडचणी असतात, खूप खर्च असतात, खूप काळजी घेऊन हे सगळं करावं लागतं. आणि एक एक गोष्ट असते खूप महत्त्वाची, जी पेशंटच्या आउटकमसाठी पण गरजेची असते. तर त्याच्यामुळे समाजाला पण आपण जागरूक करणं फार गरजेचं असतं की हे का महत्त्वाचं आहे. नाही, शाळेचं ट्रेनिंग इज रिअली गुड आयडिया. सो माझा पुढचा प्रश्न हाच होता, की आगामी नवीन काळासाठी हॉस्पिटल किंवा नवीन कुठले प्रकल्प आहेत? तर मला असं वाटतं हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे प्रकल्प. ते जसं आपण म्हणतो ना की एखाद्या प्रयोगशाळेत जाऊन तुम्ही पहा, एखाद्या फॅक्टरीमध्ये जाऊन पहा, एखाद्या वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टला भेट द्या, एका सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्टला भेट द्या. मी दादरला जाऊन सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट पाहिलेलं. तर हॉस्पिटलला पण व्हिजिट्स अरेंज करा, जेणेकरून सगळ्यांना माहिती पडेल की हॉस्पिटलमध्ये काय होतं, ते कशा पद्धतीने काम करतात, तिथे काय सिस्टीम असतात, हे HVAC म्हणजे काय आहे, हॉस्पिटल व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग सिस्टीम आहे, काय आहे ती, किंवा फायर सिस्टीम कशा लावल्या जातात, हे सगळं माहिती पाहिजे. सो हे सगळं गरजेचं आहे, दाखवणं गरजेचं आहे समाजाला. म्हणजे त्याच्यामुळे किमती पण वाढतात. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की अमेरिकेमध्ये जी क्वालिटी आहे ती इथे द्यायची आहे, आमच्याकडे जी मशीन वापरली जाते, डायलिसिस मशीन अमेरिकेमध्ये बोस्टनमध्ये पण तीच वापरली जाते. पाणी ज्या पद्धतीने तिथे साफ केलं जातं, प्युअर केलं जातं, तेच प्युअर इथे करावं लागतं, कारण दोघीकडे रक्ताबरोबर त्या पाण्याचा संपर्क येणार आहे. तर कॉस्ट तिथे इथल्यापेक्षा 20 पटीने जास्त आहे. इथे आपण 20 पटीने कमी किमतीमध्ये काम करतोय. तेव्हा ही सगळी जाणीव समाजाला झाली पाहिजे. तुम्हाला वर्ल्ड क्लास फॅसिलिटी पाहिजेत, वर्ल्ड क्लास केअर पाहिजे. आपण नक्कीच भारत देश, आपण म्हणतो ना, मंगळयान आपण कितीतरी पटीनी 60 पटीनी कमी खर्चात पाठवलं मंगळावरती. तसंच मेडिकल फील्ड पण मंगळावरती बरेच कमी खर्चात पोचतंय. तर त्याला सपोर्ट केलं पाहिजे समाजाने, त्याच्याकडे सहानुभूतीने बघितलं पाहिजे. सर, पण मग आता नवीन आपले काय प्रोजेक्ट्स आहेत आणि काय नवीन करणार आहे ना? आता हे जे आमचं विजन होतं 9 जणांचं, तर ते असं एक असतं ना की 9 जण एकत्र आले काय होईल. तर ते 3 वर्षानंतर आम्ही अभिमानाने आणि काय म्हणूया की कॉन्फिडन्सली सांगू शकतो की वी हॅव डन वेल, आणि आम्ही अजून पुढे ही टीम वाढवणार आहेत. आमचा एक नवीन प्रोजेक्ट येतोय म्हणजे पुढच्या काही महिन्यांमध्ये तो लॉन्च होऊन जाईल, चालू होऊन जाईल, आणि आम्ही आमची टीम पण एक्सपांड करतोय. आमचं विजन हे आहे की पुढच्या काळामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आम्हाला हे डॉक्टरांनी स्थापलेलं आणि पेशंट सेंट्रिक हॉस्पिटल अशा पद्धतीने आम्हाला पुढे जायचं आहे. आणि जे कुठल्याही पद्धतीने कुठल्या कॉर्पोरेट हॉस्पिटलशी किंवा कुठल्याही मोठ्या चेनशी त्याच पद्धतीने काम करत असेल, त्याच लेवलचं काम करत असेल, अशा पद्धतीने. राजेंद्र सर, तुम्हाला विचारते का सगळ्यात, तुम्हाला तिघांनाही खरं तर हा प्रश्न आहे की तुम्ही नाशिककरांना आरोग्याच्या बाबतीत किंवा लाईफस्टाईलच्या बाबतीत काय सांगू शकाल? कारण ते चांगलं असेल तर आपल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्या अर्थाने नाही, पण एक चांगली जीवनशैली नाशिककर घालवू शकतात. त्या बाबतीत तुम्ही तिघंही काय सांगा? माझ्यापासून सुरुवात करूया. मोजकच सांगेल, वजन आटोक्यात ठेवा, प्रसन्न राहा. व्हॉट्सअप, युनिव्हर्सिटी किंवा या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. जिथे कुठे खात्री करायची आहे, तुम्ही रिसर्च, संशोधन अशा प्रूवन तज्ज्ञांकडनं किंवा मग अशा संस्था पण आहेत त्यांच्याकडनं माहिती घ्या आणि आपल्या नात्यांना जपा. एवढं मी सांगू शकेल. बाकी सो प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट ह्या ज्या 2 गोष्टी आहेत. प्रिव्हेन्शन, आपल्याला काही ट्रेकिंग करायचं असेल, नागेश सरांनी सांगितलं की जिममध्ये लोक व्यायाम करताना कोसळतात. सो अचानक 40-50 वाटलं की जिम करायची, तर त्या करण्यापूर्वी एक तुमचं चेकअप करा. ट्रेकिंग करताना, हायकिंग करताना तुमचं फिटनेस चेक करा आणि मगच करा, जेणेकरून हे जे आपण अपघाती मृत्यू बघतो ते आपण टाळू शकतो. दुसरा, उपचार. एखाद्या व्यक्तीला डायबिटीज असेल तर अभिमानाने ते आमच्याकडे येतात, मला 300 शुगर आहे परंतु मला त्रास हो, माझा BP 200 परंतु मला त्रास होतो, माझ्या शरीराला सवय झाली. सो असा एक फाजील आत्मविश्वास असतो भरपूर लोकांमध्ये. सो मी तर म्हणेल 50% रुग्ण सरांकडे ते तशाच याच्यातले असतात की ब्लड प्रेशर आहे परंतु मी उपचार करत नाही का, मला त्रास नसतो. सो असं गैरसमज न ठेवता, मला वाटतं त्रास नसेल तरी ज्या ज्या व्यक्तींना डायबिटीज आणि ब्लड प्रेशर असेल तर नक्की त्याचा उपचार करा, त्याची ट्रीटमेंट घ्या. त्याद्वारे आपण बरेच पॅरालिसिस, हार्ट अटॅक आणि किडनीचे विकार घेत आहोत. प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर. आणि आमचं एक काम आहे की जागरूकता निर्माण करणं, आणि ते आम्ही आमच्या परीने करतच असतो.
या माध्यमातून मला असं सांगायचं आहे सगळ्यांना की तुम्ही काळजी घ्या. तसं व्यायाम आहे, रोज किमान 45 मिनिट व्यायाम करा. मिठाचं प्रमाण आहे खूप आजकाल लहान मुलांपासून मीठ खाणं चालू होतं आहे, कुरकुरे आणि चिप्स. दीज आर द प्रिकर्सर फॉर फ्युचर डायबिटीज अँड हायपरटेन्शन. म्हणजे चिल्ड्रन एजमध्ये आपण जेवढं मीठ जास्त खाऊ, जेवढं जास्त गोड खाऊ, ते मुलं वयाच्या 35व्या वर्षीच डायबेटिक होणार आहेत आणि हायपरटेन्सिव्ह होणार आहेत. त्यांच्या आयांनी लक्षात ठेवायचं की त्या प्रेग्नंट असताना त्यांनी जेवढं ह्या गोष्टी खाल्ल्यात त्यांना आणि त्यांच्या मुलांनाही त्रास होणार. सो हे सगळं आपल्याला त्यांना समजवायचं आहे. स्मोकिंग कुठल्याही पद्धतीचं काही चांगलं नाहीच आहे. मी जसं म्हणालो मगाशी की डायबिटीस आणि हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे आपले सगळ्यात मोठी शत्रू आहेत. आपला देश मधुमेहाची राजधानी आहे. जगात सगळ्यात जास्त मधुमेहाचे रुग्ण आपल्याकडे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याकडे हृदयविकाराचे रुग्ण जास्त आहेत, किडनी विकाराचे रुग्ण जास्त आहेत आणि मग आता लिव्हरचे रुग्ण पण वाढत आहेत. कारण की अल्कोहोलिक हिपॅटायटिस हा सगळ्यात कॉमन आजार होता. आता ओबेसिटी रिलेटेड हिपॅटायटिस, ज्याला नॅश किंवा नॉन अल्कोहोलिक स्टिएटो हिपॅटायटिस म्हणतात, तो सगळ्यात मोठा लिव्हरचा आजार झाला आहे. म्हणजे हे सगळं जे वजन वाढत चाललं आहे ते शेवटी तुमच्या सगळ्या अवयवांना त्रास देत आहे. तुम्ही जी शुगर बीपीची काळजी नाही घेते ते सगळीकडे नुकसान करते. तर समाजाला आपल्या जर ह्या पुढच्या खर्चांपासून वाचवायचं असेल, बिकॉज अल्टिमेटली समाजाला याची किंमत चुकवायची. कोणाचं तरी घर याच्यामध्ये उद्ध्वस्त होणार आहे उपचार करता करता. तर हे जर टाळायचं असेल तर आत्ताच आपण जागरूक व्हायला पाहिजे. आपल्या आईवडिलांना डायबिटीस असेल, नाही त्यांना 60व्या वर्षी झाला होता, तुम्हाला तो 50व्या वर्षी होऊ शकतो. त्याला आम्ही म्हणतो जेनेटिक अँटिसिपेशन. म्हणजे की आधीच्या पिढीमध्ये जो आजार 70व्या वर्षी झाला तो त्याच्या पुढच्या पिढीमध्ये 60व्या वर्षी होऊ शकतो, तो त्याच्या पुढच्या पिढीमध्ये 50व्या वर्षी होऊ शकतो आणि नंतर 40व्या वर्षी पण होऊ शकतो. सो यू हॅव टू बी अवेअर अँड यू हॅव टू डू युअर हेल्थ चेकअप्स, टेक केअर, मेक शुअर की यू डोंट गेट ओबेस. सो ऑल दीज केअर्स हॅव टू टेकन. तुमच्या 9 पर्सची ही जी घोडदौड आहे ही फक्त उत्तर महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात होण्याचं जे स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण हो आणि प्रत्येक शहरामध्ये अवेअरनेस कॅम्प जास्त होऊन एक सुदृढ भारत निर्माण करण्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न कराल अशी आशा आम्ही करतो आणि आमच्याकडनं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.